चला तर मित्रांनो, आज आमचा व्लॉग आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. सेम तसंच एक तीर्थस्थान इकडे नाशिक पासून एक 25 किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे आम्ही निघालो आहोत. नाशिक पासून कमीत कमी 25 किलोमीटर 20 किलोमीटर पासून एक लेफ्ट साईडला टर्न घेतल्यानंतर आपण अक्कलकोटच्या थोडक्यात आपण स्वामी समर्थ एक तीर्थ आहे जिथे की आपण खूप शांत वातावरण आहे. तिथं आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो स्वामी समर्थांचं. एकदम सुंदर मंदिर बांधकाम झालेलं आहे. जाताना तुम्हाला खूप निसर्गरम्य असे डोंगराळ भागातनं साईडला पूर्ण हिरवंगार असं दृश्य, उंच उंच डोंगर पाहायला मिळतील. कच्चा रोड आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर जाऊ शकतात, काही इश्यू नाही. आणि आपण निघालेलो आहोत त्याच रीतीने. आपण आलेलो आहोत मंदिरासमोर. इथं पाय धुल्याशिवाय आपण आज जाऊ शकत नाही, कारण स्वामी समर्थाच्या मंदिरात आपण आपले चरण साफ केल्याशिवाय आत जाणं योग्य पण नाही आपल्याला. त्याच्यामुळं आम्ही इथे पाय धुले आणि प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालेलो आहोत. इकडे खूप हिरव्या अशा मॅट टाकलेल्या आहेत आणि एक सुंदर असं झाड आहे जे की एकदम स्टार्टिंगलाच मध्यच ठिकाणी आहे. खूप स्वच्छ आणि एकदम शांत वातावरण आहेत. काही लोक इकडे काम करत होते आणि काही लोक पारायणासाठी वाचत होते. आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केलेलं नाही. शांत गेलो आणि शांत दर्शन घेतलं. आम्ही 3 मित्र आलेलो होतो आणि दर्शन घेतलं तिथेच. हा बघा आमचा मित्र कसा समोर जात आहे. सावकाश सचिन आहे आणि आम्ही खूप तो बघा कसं मन लावून स्वामी समर्थांचे दर्शन घेतोय सचिन. अशा प्रकारे ॲक्च्युली सगळ्या पोरांनी भक्ती केली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. बघा मंदिराचं पूर्ण बांधकाम मी पाया पडत होतो आणि बघा पूर्ण बांधकाम दाखवत होतो तुम्हाला. हे इकडं लोक वाचत बसलेले होते. भरपूर लोक, तर काही इकडं भक्त निवास आहे तिकडे जेवण करण्यासाठी पण काही लोक गेलेले होते. तेव्हा मी दर्शन घेतलं आणि लवकर बाहेर पडलं आणि बाहेरचा पण काही व्ह्यू घेतला. हे आहे अशा प्रकारे मंदिराचे पूर्ण काम. हे मी व्हिडिओ काढत होतो आणि मित्र मला चल म्हणत होते, सो आम्ही आलो बाहेर आणि बाहेरचा पण काही व्ह्यू घेतलेला आहे. हे बघा लोक किती शांत वाचत आहेत आणि आम्ही बाहेर पडलो. मित्रांनो, एकदा तुम्ही पण इकडे येऊन नक्की भेट द्या. खूपच शांत आणि एकदम फिरण्यायोग्य ठिकाण आहे. एकदम स्वच्छ ठिकाण आहे.